थोडा मध्ये जा. नमस्कार. वाडा नगरपंचायतीचे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माननीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून आपल्याला एक रोबोटिक बोट 2 दिवसापूर्वी देण्यात आलेली आहे. सदर याचं डेमॉन्स्ट्रेशन आता आपण केलेलं आहे. तुम्ही बघितलं कशी बोट जाते पाण्यात आणि जो माणूस बुडत असेल त्याला ती स्वतःच्या याच्यावरती वजन त्याचं कॅरी करून त्याला नदी किनारी आणू शकते. सदर बोटीमुळे आपल्या वाडा शहरात किंवा वाडा तालुक्यात जे नदीचा आपला वैतरणा नदीचा जो परिसर आहे तिथे कोणतीही दुर्घटना होत असेल तर आपली फायरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही सदर बोट असेल ते ह्या बोटीने सदर इस्मास नदीबाहेर आणू शकतात. तसेच वाडा नगरपंचायतीने 1 जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यालयात चालू केलेला आहे. तसेच 2 कक्ष आहेत. दुसरा कक्ष फायर ऑफिसर म्हणजे जिथे 24 तास आपले फायर ऑफिसर हजर असतील आणि आपल्या नगरपंचायत कार्यालयात सुद्धा आपले कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जर रात्री मुसळधार पावसामुळे काही घटना घडल्यास जर आपण तिथे संपर्क साधला तर तात्काळ वाडा शहरातील नागरिकांना सुविधा व सोयीसुविधा पुरवण्यात येतील व आपत्कालीन बचाव परिस्थिती निर्माण झाल्यास आपले फायर फायटर तिथे जातील आणि तिथे जे काही बचाव कार्य आहे ते पूर्ण करतील. यासाठी नगरपंचायतीने 2 नंबरसुद्धा टोल फ्री नंबर घेतलेले आहेत. सदर नंबर खालीलप्रमाणे आहेत. 1800-233-1179 हा नगरपालिका कार्यालयात असेल. यावरती आपण आपली कंप्लेंट किंवा आपली तक्रार किंवा जर आपत्तीची काही घटना असेल तर ती आपण नोंदवू शकता. तसेच आपली जी फायर सर्व्हिस आहे त्यांच्यासाठी आपण नगरपंचायतीने दुसरा नंबर घेतलेला आहे. तोही टोल फ्री आहे. त्याच्यावरती 1800-233-1180 असा प्रकारचा नंबर आहे. यावरती आपल्या इथे जर कुठली वाडा तालुक्यात कुठली जर घटना घडली असेल तर त्यावरही आपण संपर्क साधू शकता. सर याला ऑपरेटिंगसाठी म्हणजे ऑपरेटिंग करायची ती बोट आपण म्हणजे किनाऱ्यावरून ऑपरेट करू शकतो काही? हो सर, ही पूर्णपणे रोबोटिक बोट आहे. याच्यासाठी मानवविरहित बोट पाण्यात जाणार आहे. म्हणजे काय होतं बऱ्याच ठिकाणी असं होतं एकाला वाचवायला जातात त्याला वाचवणारे जाणारे ते पाण्यात बुडतात. अशा घटना वारंवार घडत आहेत. तर त्या याच्यासाठीच शासनाने अशा प्रकारची एक रोबोटिक बोट तयार केलेली आहे का जी मानवविरहित पाण्यात जाईल आणि जो माणूस इसम बुडत आहे त्याला ती हेल्प करेल पाण्याच्या काठावरती आणण्यासाठी. आणि याचं आपलं प्रशिक्षण आपले जे फायर ऑफिसर आहेत त्यांनी जाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आपण याच्या प्रकारे ह्या पावसाळ्यापुरता आपण ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुसज्ज झालेलो आहोत. तसेच माननीय तहसीलदार यांनी आपल्याला त्यांच्याकडे जेवढं पण आपत्ती व्यवस्थापनाचं जे साहित्य होतं ते वाडा नगरपंचायतीला पुरवलेलं आहे. कारण ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात त्या वाडा नगरपंचायतच्या हद्दीच्या आसपासच घडतात. त्यामुळे त्या लोकांना आपत्तीच्या वेळी ज्या सुविधा द्यायच्या त्याच्यासाठी आपल्याला ते साहित्य माननीय तहसीलदार साहेब यांनी आपल्याला दिलेलं आहे. दोन्ही हँडल आहेत ना, हँडलला पकड दोन्ही. पाण्याच्या विरुद्ध प्रवास माणूस चढला प्रेशर कमी लोड घेतात. साफ करता येईल का?
रोड आल्यावरती ऑब्विसली थोडी 70 ते 80 किलोमीटर जाते. 700 मीटर. नाही 700 मीटर. फास्ट जाते परत एकदा करायला लावायचं. नाही काय नाही.